अमोल, या घरात तुझ्यासाठी खोली आहे ना, त्यात सगळे गिफ्ट्स आहेत बघ. हो. पण अमोल नसताना त्याची खोली. होय अप्पे. अगं अमोलपासनं लांब असताना ना अर्जाला या खोलीनं सावरलंय बघ. त्या खोलीमध्ये अमोलच्या फक्त वस्तू आणि गिफ्ट नाहीत, तर अर्जाचा रोजचा थोडा थोडा येळ पण तिथंच आहे. हो, ती खोली म्हणजे अर्जुनसाठी अमोलचा सहवास होता. अर्जुन, अरे अमोल, अरे भाऊजींनी त्या खोलीत सगळं फक्त तुझ्यासाठी केले. आणि तुला माहितीये का, तुझे सगळे वाढदिवस सुद्धा साजरे केलेत तिकडं. हा, आता आम्हाला नाही जाता येत त्या खोलीत. बाबा, कधीपासून ही खोली इथं? अरे बाळा, तुझा बाबा इथं राहायला आला ना तेव्हापासून आहे. म्हणजे तुझा बाबा जिथे जाईल तिथं अमोलची खोली नाही असं होईल का? नाही, अमोलची खोली असणारच ना घरात. बाबा, चल ना आपण ती खोली बघूयात. हा चला. मी आली तर चालेल? अपर्णा, तू बाप लेकाला एकटं सोडायचं नाही ठरवूनच आली आहेस का? अहो नाही ताई, असं नाही. मला पण बघायची आहे ती खोली, म्हणून म्हटली. चल तू पण. ये. ये. कसली भारी रूम आहे. बाबा, ही माझी खोली आहे. हो बाळा, ही तुझी खोली आहे. बाबा, खूप आवडली मला खोली. आवडली ना? हो बाबा. अप्पे, अमोल, तुम्ही सोबत नसताना आहे ना, अमोलच्या पहिल्या बर्थडेला मी आहे ना एक पेंडंट केलं होतं. म्हणजे त्याच्यावर ए लिहिलं. थांब थांब. हे बघ, हे असं. हे हे ए ए म्हणजे अमोल पण, आप्पी पण, अर्जुन पण. हे असं. अमोलच्या प्रत्येक बर्थडेला ना मला त्याची खूप आठवण यायची. खूप आठवण यायची. बाबा, तू माझा प्रत्येक बर्थडे सेलिब्रेट केलास? हो बाळा, प्रत्येक बर्थडे सेलिब्रेट केलाय. आणि दुसऱ्या बर्थडे साठी आहे ना, हे बघ, हे बघ, ही सायकल आणली होती, सायकल. आणि म्हणलं आता अमोल सायकल शिकला असेल ना, त्या सायकलवर बसणार आणि असं भूर लांब जाणार, है का नाही? आणि तिसऱ्या बर्थडेला काय घेतलेलं माहितीये का बाबांनी? क्रिकेट, बॅट, बॉल आणि स्टंप. कुठे 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 ते बघ. हे बघ. आणि अमोल चौथ्या बर्थडे साठी काय आणलं होतं माहिती का? कपडे, टी शर्ट, ते पण 2-2 बघायचे. हे बघ, हा पिवळा, हा लाल, 2-2 टी शर्ट. कोणता आवडला तुला? दोन्ही. आणि पाचव्या बर्थडेला हे सगळं स्टडीचं साहित्य. स्टडी? हा, म्हणजे मला असं वाटलं की आम्हाला आता स्कूलमध्ये जायला लागला असेल, स्टडी करायला लागला असेल,
मोने स्टडीचं साहित्य. आणि 6व्या बड्डेला काय घेतलं होतं अमोलसाठी माहितीये का? काय? थांब. काय घेतलं असेल सांग? 6व्या बड्डेला नवीन आणि वेगळी सायकल. हे बघ, ही सायकल. आवडली ना तुला? पण बाबा माझा 7वा बर्थडे तर इथे पुण्यात झाला. हा, पण तोपर्यंत आपली भेट झाली होती. पण मला तू फक्त सिम्बा म्हणून माहित होतास ना. आणि सिम्बाला काय आवडायचं? पेंटिंग, आहे की नाही? आणि मग माझ्या डोळ्यासमोर अमोल म्हणजे सिम्बाच उभा राहायचा. म्हणून मग मी पेंटिंगचं साहित्य आणलं. कोणाला आवडतं पेंटिंग? हा, बघ काय काय, कलर, स्केच पेन, खडू, पेन्सिल, कलर बुक, सगळं. म्हणजे तुला पण कळलं होतं का की मी तुझा मुलगा आहे म्हणून? नाही ना, मला कळलं नव्हतं. पण मला तुझ्याबरोबर भारी वाटायचं. येते पण काय खेळ करते ना. मला ह्याला भेटवलं, पण ह्याच्या आवडीचे सगळे गिफ्ट पण घ्यायला लावले. भारी. पण तुझा अजूनही नियतीवर विश्वास नाहीये ना. विश्वास असला काय नसला काय, काय फरक पडतो आपले. होतं तर तिच्या मनात असेल तेच ना. बाबा तू माझा प्रत्येक बर्थडे मी नसताना साजरा केलाय. पण आता मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला कुठेही सोडून नाही जाणार. खरंच बाळा? हो बाबा. बाबा मला ही खोली खूप म्हणजे खूप आवडली. सगळ्यात बेस्ट आहे. पण काय? या खोलीत एका गोष्टीची कमी आहे बाबा. काय रे बाळा? थांबा आलोच. अरे ओ अमोल, अमोल खरंच खूप सुंदर चित्र काढतो की. अगं खरंच तो सुंदर चित्र काढतो. पण ही आपण ना भलतीच आतल्या गाठीची निघाली. 7 वर्षाच्या पोराला चित्र काढून असं भासवते की अमोलने त्याच्या मनाने चित्र काढलेत. अरे जाऊ बाई, अपर्णाला आवरायचं असेल ना तर तिच्यासारखंच वागायला पाहिजे. म्हणजे हे चित्र कुठं फेकते ना मी ते बघच. तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला. ती अप्पी आहे ना, काहीतरी ठरवून आली इकडे. मी बाबांना दिलेलं चित्र कुठे आहे? का रे बाळा? मला ते माझ्या खोलीत लावायचंय. सात वर्षातला एक पण दिवस असा गेला नाही का या दिवशी मला अमोलची आठवण आली नाही. आणि ही खोली ना त्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे का. अर्जुन, मी अमोल सोबत होते, पण या सगळ्यात तुला किती दुःख झाले असेल मला माहितीये, पण मी तेवढं नाही सांगू शकत. पण आज मला एकच वाटतंय, अरे अर्जुन, तू नाही तर किमान मी तरी अमोलला तुला भेटवायला पाहिजे होतं रे. तुझं आता त्याच्याबद्दलचं प्रेम बघून ना गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. अरे नाही नाही, तू काय सॉरी म्हणते अप्पे. अगं उलट मी सॉरी म्हणलं पाहिजे तुला. ह्या सगळ्यात मी नव्हतो तुझ्या बरोबर. अगं मी नसताना तू अमोलला किती भारी वाढवलेस. ज्या पद्धतीने तू त्याच्यावर संस्कार केलेत ना, त्यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी आहे अप्पे. अगं तुझी जबाबदारी काय कमी आहेत का तुझ्या मागं? एवढा मोठा कामाचा व्याप, त्यातून पण त्याच्या संस्कारामध्ये एवढी पण कमी ठेवली नाहीस तू. खरंच लय मनापासून थँक्यू. असलं सोनं आहे ते. नियतीने कुठे आणून उभं केलंय रे आपल्याला. आपल्याला आपल्या चुका कळाल्या. हा बाबा हे आपलं तिथलं. तू तिथे लाव म्हणजे ही खोली माझी होईल.
जिथे माझे आई बाबा तेच माझं घर. अमोल, तू आजपर्यंत जेवढी चित्र काढलीस ना त्यातलं सगळ्यात बेस्ट चित्र आहे. हे चित्र माझ्या मा आणि बाबामुळे भेट आले मा. हो 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 हो. जाऊबाई, अमोलच्या अशा वागण्याने ना अप्पी आणि अर्जुन एकत्र येतील की काय असंच वाटतंय बघा. हो ना, आपण कितीही म्हणलं ना तरी अर्जुन भाऊजी अमोलच्या बाबतीत जास्तच हळवे. आणि ह्या सगळ्यात मला आत्ता तरी दुसरा काही मार्ग दिसत नाही ग. आता तर सगळंच त्या अप्पीच्या मनासारखं होत आहे. आणि ह्या सगळ्यात आपण अमोलला पण जास्त काही बोलू शकत नाही. सगळ्यात मोठी भीती तर त्याचीच आहे ना, कारण अर्जुन अमोलला नाही म्हणूच शकत नाही. पण अमोलनीच जर अपर्णा आणि अर्जुनला एकत्र आणलं तर मी आर्याला ना आर्याबरोबर साखरपुडा करायची गडबड करून अडचणीतच टाकलाय. मी त्याला त्याचा विचार शांतपणे करू द्यायला पाहिजे होता. तो हे सगळं माझ्यासाठीच करतोय असंच वाटतंय मला. आर्या, खरं तर मी तुला बोलले नाही, पण अमोलच्या येण्यामुळे फक्त भाऊजींच्याच नाही तर मामांजींच्या सुद्धा मतात बदल व्हायला लागले का आता. काय? अगं, आपण जर लवकर काही केलं नाही ना सगळंच आपल्या हातातनं निसटून जाईल. जाऊबाई, मी अर्जुनवर अगदी मनापासून प्रेम करते हो आणि मी त्याला गमावू नाही शकत. पण तुम्हीच म्हणाला होतात ना, काहीही झालं तरी मी तुलाच या घरची सून म्हणून आणि मग त्याचं काय झालं? अगं आर्या, ते तर आहेच, पण हे बघ, ह्या अडचणीतनं बाहेर पडायचं असेल ना तर तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल. म्हणजे हे बघ, आपण अमोलला तर थांबवू शकत नाही, पण अर्जुन भाऊजींना त्यांच्या वचनात अडकू शकतो ना. जाऊबाई, तुम्ही काय म्हणताय? जे काय म्हणायचंय ना ते प्लीज क्लिअर बोला. आर्या, आमचे हे म्हणतात की देव नेहमी त्यांचीच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करतो. त्यामुळे तुला अर्जुन भाऊजींना त्यांच्या वचनाची आठवण करून द्यायची आणि लग्नासाठी गडबड करायची. मी अगं, अमोल लहान आहे, त्याला आई बाबा जवळ यावं असं वाटणारच ना. पण म्हणून काय तुमचं लग्न थांबवायचंय का? फक्त या गोष्टीची जाणीव करून द्यायची तुला भाऊजींना, बस. अर्जुन, मी आलेच. आर्या, चल 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 पटकन. तू या घरात गेला का नाही? त्या घरात काय काय माहितीये का? चॉकलेट 20. अप्पे, अगं ये की ये, बस. सर, कसे आहात तुम्ही? आहे बरं आहे. इथे पुण्यामध्येच क्लासेस सुरू केलेत ना? हो, पुण्यातच. अगं अप्पे, त्या म्हाताऱ्याची चौकशी करायचं सोडून त्याला काय विचारतीस? बाबा, तुमच्यापाशी पण येणारच आहे. मला फक्त एका गोष्टीचं खरं खरं उत्तर द्यायचं. तुम्ही वेळेत गोळ्या घेताय ना? हा हा, घेतो की आता. पिण्या काकाचं हे एकदम भारी आहे, म्हणजे सगळं लक्षात ठेवेल, पण गोळ्या वेळेवर चुकवणार म्हणजे चुकवणार. अरे घेतो की बाबा मी रोज वेळेवर. हो, आणि आर्या खूप काळजी घेते मामंजींची. तिचं बारीक लक्ष असतं त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि त्यांची सगळी पथ्य पाणी सुद्धा तिला व्यवस्थित माहिती आहेत. एक वेळा आम्ही विसरू, पण ती नाही विसरत कधी. हा, आणि मग आठवण करून देते, घेतो मग गोळ्या. अरे मी काय आता लहान आहे का रे? हा, पण बाबा, आता तुम्हाला कोणाचीच गरज नाही बघा. अप्पे म्हणजे ग? एक मिनिट. हे बघा बाबा, हा डबा तुमचं काम सोपं करेल. प्रत्येक वाराप्रमाणे यात गोळ्या ठेवायच्या आणि वेळेत घ्यायच्या. काय? हे घ्या. अरे वा, बेस्ट आहे की डबा. म्हणजे आता मला बी गोळ्या घेतल्या नाही म्हणून कुणी बोलणार नाही. हा, पण बाबा, एखाद्या माणसानं काळजीने सांगणं आणि डब्यातल्या गोळ्या घेऊन खाणं
यात फरक आहे ना? नाहीतर काय. नाही, कोणी कशी काळजी घ्यायची हे नव्हतं सांगायचं मला. बाबा खूप मनापासून वाटलं म्हणून आहे. नाही नाही आप्पे, मस्त केलंस. अगं मस्त एवढं बा. आप्पे, तू आणि अमोल इथं आला ना, ते लय बेस्ट केलं बघ. अगं तुला सांगतो, अमोल जर का असाच येत राहिला ना तर या म्हाताऱ्याला काहीच होणार नाही बघ. एकदम ठणठणीत राहिले म्हातारा. हा बाबा, आता अमोल तुमच्यापासून दूर कुठेच जाणार नाही. इतके वर्ष तो तुमच्यापासून दूर राहिला ना. राहिला का ठेवला? ताई, आता तो तुम्हाला भेटला हे महत्वाचं आहे ना. आणि तो आता येत राहील इकडे तुम्हाला भेटायला. अप्पे, अगं एवढं सगळं झालं तरी तू लेकराच्या मनात आमच्याबद्दल ईश नाही कालवलंस बरं का. खरंच आम्ही तुला ओळखायला चुकलोच. बाबा, असं नका म्हणू तुम्ही. मला जे योग्य वाटलं तेच केलं मी. जाऊबाई, ही अप्पी फुल प्लॅनिंग करून आलेली दिसते. असू दे, आजचा दिवस फक्त. बघू उद्यापासून कशी येते. बाजूला सरका, आमचा सिंबा आलाय. सिम्बा म्हणू नको, आपण म्हणा मुकुट. मला माहित नाहीये सिम्बा कशी फ्रेट. होय, बर. चला, आपण एक काम करू. आता आपण शनिवारवाड्याला जाऊ फिरायला. हो चालेल. आता मी गाडी चालवणार, तू बाजूला बसायचं. हो. चला. अरे बाजूला सरक. आला शनिवारवाडा. हे बघा. चला, आता आपण दगडूशेठ बाप्पाला जाऊ. हो चालेल. बसा. चलो. अरे बाजूला सरक. आलो. चला, पाय पडा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला, आता आपण कुठे जायचं? लाल महाल. म्हणजे अरे शाहिस्ते खानाची बोट कापली ना. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आपण मस्तपैकी सारसबागेत जाऊ, चटपटीत भेळ खाऊ आणि वर तळजायला जाऊ. पण बाबा, मला हे सगळं माहित नाही ना. माहित नाही? तू पुणे फिरला नाही? नाही रे बाबा, मला फिरायचं होतं पण मला माझ्या खूप काम असतं. बरं ठीक आहे, आपण फिरू. आपण दोघं आता जायचं बाबा. बाबा, आता मी कंटाळलो, आपण उद्या जाऊया ना. ओके, चालेल. डन. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. अमोल, काय मा? चला निघायचं ना. मा, थोडा वेळ थांबूया ना आपण. अरे अप्पे, थांब ना जरा वेळ अजून. म्हणजे संध्याकाळी गेलं असतं तरी चाललं असतं. अर्जुन, अरे कळतंय मला, पण उशीर होतोय ना, निघावं लागेल. घरी सगळे वाट बघत असतील आता. मग एक काम कर ना, तू निघ पुढं, मी अमोलला सोडतो नंतर. अमोल, काय रे, तू बाबांसोबत मागून येतोस का? मग मी आता जातो, म्हणजे उद्या आपल्याला भरपूर टाइम मिळेल भेटायला. काय चाललंय तुमच्या दोघांचं? नाही काय नाही मा. जा, तू अमोलला घेऊन जा. बर, चला निघूया. येतो. हो, आणि हे सगळे गिफ्ट मी भरून देतो कशा अर्जुन, असू देत. असे आता ही घर, ही खोली त्याचीच आहे ना, राहू दे तिथेच. हा. हो बाबा, आता मी येणारच आहे ना. आय विल बी बॅक. ओके. बाय बाबा. बाय. चल, एक